मुलांनो, आपण आत्ता पाठ 5वा सुरांची जादूगरी हा पाठ पाहत होतो आणि आपण पान नंबर 16 वर आलेलो होतो, पण थोडासा रेंज प्रॉब्लेम झाल्यामुळे आपण आत्ता हा रेकॉर्डेड व्हिडिओ मी तुम्हाला सेंड करत आहे। तिसरा पॅराग्राफ आपण पाहतोय, तो पॅराग्राफ बघूया। घास घातल्यावर जात्यातून निघणारा भरडा आवाज, पीठ होताना येणारा सौम्य सूर आणि गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट, आईच्या उबदार आणि मंदपणे हलणाऱ्या मांडीवर मस्तक ठेवून ऐकता ऐकता आपण एका वेगळ्याच वातावरणात जातो। पापण्या जड झालेल्या असतात, अर्धवट जाग आलेली असते, अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकाव लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्निल स्वरूप प्राप्त झालेलं असतं। त्या ओळखीच्या असूनही अनोळखी वाटत असतात आणि त्यात जात्याचे संगीत साऱ्या अंगावर जात्यातून पीठ भुरभुरून पडावे तसे सांडत असते। या संगीताला आईच्या गळ्यातल्या गोड ओव्यांनी साथ दिलेली असते। त्यातून तिच्या मनातील लपून बसलेली स्वप्ने प्रकट होत असतात आणि त्यामुळे आपण आपले उरत नाही। मंदपणे हलणाऱ्या पापण्या केव्हा मिटतात हे समजत नाही। या संगीताला आईच्या अपार कष्टाचा आणि अपार मायेचा मुलायम स्पर्श लाभलेला असतो। त्याची खुमारी केवळ शब्दातील। बघा, लक्षात घ्या की जसं जातं हे का आहे तर सकाळी उठल्यानंतर कोंबड्याची बाक ही त्याचा तो एक लय किंवा त्याचा जो ठेका असतो, ती पहाटेला घातलेली ही साथ जी असते ते एक विशिष्ट प्रकारची साथ असते किंवा त्याचा एक विशिष्ट लय आणि ठेका असतो। पण त्यानंतर दुसरा संगीताचं दुसरं वाद्य जर सुरू होत असेल तर ते म्हणजे दुसरं आहे ते म्हणजे घरातले दळणाचे जाते। आता लक्षात घ्या की पहाट झाली की पूर्वीच्या काळामध्ये पहाट झाली की बायका पहाटेचं उठून सगळं आपले सकाळची कामं उरकून ते काय करायचे, जात्यावर दळण दळायला बसायचे। मग घराघरातल्या बायका या कोंबड्याच्या बागेवर जाग्या होऊन चिमणीच्या प्रकाशामध्ये गच्च अंधाराला ते काय करत पातळ करत, म्हणजे अंधार थोडासा कमी कमी होत उजडायला लागतं त्यावेळेस ते झोपलेल्या जात्याला ते जागं करत असत, म्हणजे त्याला गायला लावत असत। आणि त्या जात्याचा एक प्रकारचा विशिष्ट आवाज आहे, मंद, लयबद्ध, प्रौढ आणि दमदार आवाज आहे। आणि त्याच्या एक छोट्या मोठ्या, कधी तो जर एखादा दाणा जर त्याच्या दळणामध्ये जर मध्येच अडकला तर मोठा आवाज येतो किंवा छोटी मोठी ताण निर्माण होते, त्याच्यामध्ये एक हरकती घेत असतात। म्हणजे हे संगीताचे हे वेगवेगळे काही पैलू आहेत, त्याचा वापर इथे लेखकाने अगदी खूप सुंदररित्या केलेला आहे। आणि अशा या जात्याच्या आवाजाचा, घास घातल्यावर जात्यातून निघणारा जो आवाज आहे तो कसा निघतो तर सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये धान्य घालता, घास घालणे म्हणजे काय तर त्याच्या एक गोलाकार आकार असतो की ज्याच्यामधून तिथे धान्य बुडभर घालायचं आणि जात्याचा जो जातं फिरवायला सुरुवात केली की त्याचा एक विशिष्ट आवाज येतो आणि तो आवाज म्हणजे कसा असतो, भरडा आवाज असतो। मग ते हळूहळू ज्यावेळेस ते दळलं जातं, त्याचं पीठ होत असतं, त्यावेळेस त्याचा आवाज जो असतो तो भरड्या आवाजाचं रूपांतर सौम्य सुरामध्ये आणि जसा गळा मोकळा झाल्यानंतर एक छान असं प्रसन्न आणि कोमल सुरावट जशी यावी तसं त्याच्यातून येते। आणि त्याचबरोबर त्या जात्यावर दळणाऱ्या बाईची म्हणजे आईच्या उबदार आणि मंदपणे हलणाऱ्या मांडीवर मस्तक ठेवून ऐकता ऐकता आपण एका वेगळ्याच वातावरणात जातो। म्हणजे लेखकानं या ठिकाणी त्याचा स्वतःचा आयुष्यातला अनुभव इथे सांगितलेला आहे की लेखकाची आई ज्यावेळेस जात्यावर दळण दळत होती, दळायची, त्यावेळेस लेखक काय करायचे तर आईच्या मांडीवर डोकं टेकून झोपून जायचे आणि त्यावेळेस त्या आईची मांडीवर उबदारपणे आणि मंदपणे हलणारी मांडी जी असायची त्याच्यावर मस्तक ठेवल्यानंतर आईचं ते गाणं ऐकत ऐकत त्यांना कधी झोप लागून जायची किंवा ते एका वेगळ्याच वातावरणात जात असे। पापण्या जड झालेल्या असतात। पापण्या कधी जड होतात, ज्यावेळेस आपल्या डोळ्यावर खूप झोप असते त्यावेळेस पापण्या जड झालेल्या असतात।
अर्धवट जाग आलेली असते, मध्येच तो आवाज दळण्याचा असतो. त्याच्यामुळे सुद्धा थोडीशी असं अगदी गाढ झोपी जात नाही, पण थोडीशी कानकून आपल्याला ऐकायला आली की ती थोडी अर्धवट झोप असते. अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकाव लाभलेला असल्याने, पिवळा प्रकाश म्हणजे काय तर सूर्यप्रकाश, सूर्याचा प्रकाश हा सुरुवातीला जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेस तो थोडासा लालसर आणि नंतर पिवळसर होत जातो आणि मग तो त्याचा शिडका म्हणजे ते सूर्यप्रकाश ज्यावेळेस घरामध्ये डोकवायला लागतं त्यावेळेस घरातल्या साऱ्या वस्तूंवर जर पिवळा असा जर प्रकाश पडला तर त्याचं रूप हे कसं आहे तर स्वप्नील रूप त्याला प्राप्त झालेलं असतं. असं वर्णन या ठिकाणी लेखकाने केलेलं आहे. त्या ओळखीच्या असून सुद्धा कशा आहेत, अनोळखी वाटत असतात. ओळखीच्या असून सुद्धा अनोळखी वाटत असतात आणि त्या जात्याचे संगीत साऱ्या अंगावर इतकंच नव्हे तर जात्यातून पीठ भरभरून पडावे तर ते सांडत असतं. या संगीताला आईच्या गळ्यातील जो गोड ओव्यांनी साथ दिलेली असते. म्हणजे फक्त जात्याचाच आवाज हा एक संगीताचा त्याचाच एक आवाज किंवा तो एक सूर होता असं नाही आहे, तर त्याला साथ आई दळत असताना त्याबरोबर तिच्या गोड गळ्याने सुद्धा ती ओव्या गात असते आणि त्याचीही साथ त्याला लाभलेली असते आणि त्याच्यामुळे तो अजून त्याचं संगीत काय होतं किंवा त्याचा सूर अजून काय फुलून दिसतो. त्यातून तिच्या मनातली लपलेली जी स्वप्न असतात, लपून बसलेली जी स्वप्न आहेत ती प्रकट होतात. बघा पूर्वीच्या बायका की अशा ओव्या गायच्या की त्यांच्या मनातलं त्यांना कुठेही व्यक्त होत नसतं यायचं, त्यावेळेस ते या ओव्यातून त्यांचं मन त्यांचं काय करायचं मोकळे करायचे. त्यांच्या मनातलं लपून बसलेली स्वप्न त्यावेळेस तिथं प्रकट होत असत आणि त्यामुळं ते ऐकल्यानंतर आपण आपले उरत नाही असं लेखक इथं का म्हणतो, कारण त्यावेळेस लेखकाला असं लक्षात येतं की आईची स्वप्न वेगळी आहेत आणि ती यावेळेस ती प्रकट होतात आणि ती ऐकल्यानंतर तो बेभान होतो. त्याला लक्षात येत नाही की अरे बापरे, आईला सुद्धा एक स्वप्न आहे, तिलाही मन आहे, तिलाही काही व्यक्त करण्याचा काही प्रसंग आहेत आणि ती व्यक्त होण्याची खूप चांगली सोय त्या काळामध्ये या बायकांना असायची. मंदपणे हलणाऱ्या पापण्या केव्हा मिटतात हे समजत नाहीये. हळूहळू झोप यायला लागल्यानंतर आपल्या हळूहळू अलगदपणे पापण्या हे मंदपणे हलत असतात आणि अलगद त्या मिटल्या जातात आणि कधी आपण झोपी जातो हे कळत नाही. असं या संगीताला आईच्या अपार कष्टाचा आणि अपार मायेचा मुलायम स्पर्श लाभलेला असतो. लक्षात घ्या की ह्या आईच्या हे जे संगीत आहे या संगीताला कुणाचा, आईच्या अपार कष्टाचा आणि मायेचा मुलायम स्पर्श लाभलेला असतो. त्याची सगळी कुमारी केवळ शब्दांनी, म्हणजे त्याची कितीही तुम्ही काय म्हणतो आपण त्याचं किती कौतुक कराल तेवढं कमी आहे. त्याच्यासाठी शब्द हे फार कमी आहे असं इथं लेखकाला या परिच्छेदामध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा परिच्छेद पाहूया. थोड्या वेळाने दिशांना आकार येत जातो, अवतीभोवतीच्या वस्तूंना त्याचे आलेले रूप लाभत जाते. त्यावेळी मात्र गाऊन थकलेले कोंबडे मिटल्या चोचीने आपल्या सुटकेची वाट पाहत असतानाच चिमण्यांना कंठ फुटतो. कावळ्याचे भरभरीत आवाजही कानाखांद्यातून सांडत असतात. वायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात तशी चिमण्यांची नाजूक चिवचिव सुरू झालेली असते आणि त्या घराच्या भिंतीवर, अंगणात एखाद्या झाडाच्या फांदीवर बसून सकाळची प्रार्थना म्हणतात. आता पुढच्या संगीताचं वाद्य कोणतं आहे तर थोडीशी पहाट झाली, त्याच्यानंतर थोडासा दिवस उजडायला लागला की सगळीकडे आपल्याला एक चिवचिवाट ऐकायला मिळतो. तुम्ही पण कधी जर निरीक्षण केलं असेल मुलांनो की आपल्याला सकाळी एक ठराविक वेळेनंतर काय होतं की आपल्याला पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळतो. आणि तसंच लेखकाने या परिच्छेदामध्ये तेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की थोड्या वेळाने दिशांना आकार येत जातो, म्हणजे प्रत्येक दिशांना वेगवेगळे आवाज यायला लागतात, त्यांना आकार येत जातो. अवतीभोवतीच्या वस्तूंना
त्यांचे असलेले रूप लाभत जाते, म्हणजे ज्या वस्तू आहेत त्याला एक वेगळ्या प्रकारचं रूप मिळतं. आणि त्यावेळेस मात्र गाऊन थकलेले जे कोंबडे असतात ते काय करतात, मिटल्या चोचीने आपल्या सुटकेची वाट पाहत असताना त्यांना तेवढ्यातच चिमण्यांना कंठ फुटतो. म्हणजे इथे कोंबडे आरवायचे कुठे थांबले की इथे चिमण्या ओरडायला सुरुवात करतात, त्यांचा चिवचिवाट सुरू होतो. त्यात भर म्हणजे कावळ्यांचे भरभरीत आवाजही पानाफांद्यातून सोडत असतात. म्हणजे कावळे कुठेतरी आपल्या घराच्या छतावर असतात किंवा समोर झाडं असतील तर त्या झाडाझुडपांच्या पानाफांद्यात ते काय करत असतात, त्यांचे वेगवेगळे आवाज हे सांडत असतात. जसं याचं वर्णन लेखकाने अशा पद्धतीनं केलेले की वायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात, तशी ह्या चिमण्यांची नाजूक चिवचिव सुरू झालेली असते. म्हणजे चिमण्यांची नाजूक चिवचिव जी आहे ती एखाद्या वायोलिनवर हलक्या हाताने जसं आपण तारा छेडाव्यात अशा पद्धतीने होते. आणि त्या घराच्या भिंतीवर, अंगणामध्ये, एखाद्या झाडाच्या फांदीवर त्या बसून काय करत असतात, जणू काही या वायोलिनवर नाजूक हलक्या हाताने तारा छेडत त्या काय करत असतात, प्रार्थनाच म्हणतात की काय, असं इथे लेखकाला जाणवतंय. त्यानंतर बघा, मध्ये झाडाच्या ढोलीतून हिरव्या रेघोट्या मारत एखादा पोपट या संगीतात आपल्या सुरांची भर घालत असतो. सकाळचे हे संगीत वाद्यवृंदासारखे वाटते. परस्परांना पूरक असणारे आणि तरीही भिन्नत्व असणारे हे नानाविध आवाज परस्परां इतके कालावले जातात की त्यांची एक वेगळीच मैफिल निर्माण होते. त्याच वेळेला एखाद्याने पार्श्वसंगीत द्यावे तसे काही आवाज त्यामध्ये मिसळत जातात. त्यात एखाद्या कंटाळलेल्या वासराचा दुधासाठी असलेला टाहो असतो. बकरीची भरभरीत झांज मध्येच वाजते. गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातला घंटा काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज व्हावा तशा वाजत असतात. त्यातच मग कासेखाली बसलेल्या बाईच्या गुडघ्यातले दुधाचे भांडे एक तारीचा सूर छेडत असते. धारेच्या या संगीतातही एक जादू असते. मोकळ्या भांड्यात सांडणाऱ्या धारेचा आवाज गाण्याला प्रारंभ करताना निघणाऱ्या सुरासारखा असतो. मग भांडे जसेसे भरत जाते तसतसा आवाजात लक्षणीय फरक पडत जातो. गळ्याशी दूध आल्यावर मग याच धारेचा आवाज गंभीर आणि वजनदार बनतो. त्यावेळी पलीकडच्या विहिरीवरील चाक वाजत असते. एखादी बाई दोराला घागर बांधून ती ओढत असते. त्यावेळी किरत्या आवाजात तक्रार करणारे ते चाक सहज कुणाचेही लक्ष वेधून घेत असते. कुठेतरी एखादी मोठही त्या सुरात आपला सूर मिसळत असते. तो कुई कुई करणारा आवाज एखाद्या अशक्त पोराने किरकिरावे तसा वाटतो. मात्र या आवाजाकडे आपले लक्ष जातेच जाते. लक्षात घ्या की आता ज्यावेळेस या चिमण्यांचा चिवचिवाट सुरू होतो त्यावेळेस जणू काही ते सकाळची प्रार्थना म्हणतायत. सगळेजण एका ठिकाणी अशा झाडाच्या फांद्यांवर ते बसून तिथं ते एका सुरात त्यांचा चिवचिवाट सुरू होतो. जणू काही ती प्रार्थना सुरू आहे असं वाटतं. आणि मध्येच काय होतं की झाडाच्या डोलीतून, म्हणजे झाडाच्या या डोलीतून हिरव्या रेघोट्या मारत एखादा पोपट या संगीतात आपल्या सुराची भर पाडत जातो. म्हणजे एवढ्यात एखादा पोपट मधनच येतो आणि तो मध्येच काहीतरी त्याची सुराची भर, म्हणजे तो काहीतरी त्याचं एक छान असं तर शीळ मारणं असतं किंवा एखादा शब्द. पोपट तुम्हाला माहिती आहे की आपण जसं शिकवावं तसं शिकत असतो, परंतु इथे पोपटाचा आवाज किंवा या पोपटाचा आवाज जो आहे या संगीतामध्ये अजून एक भर घालत असतं. सकाळचे हे संगीत हे एखाद्या वाद्यवृंदासारखे वाटते असं लेखकाला सांगायचं आहे. परस्परांना पूरक असणारे आणि तरीही भिन्नत्व असणारे हे नानाविध आवाज जे आहेत ते परस्परांमध्ये इतके कालवले जातात की त्याची एक वेगळीच मैफिल होते. बघा, परस्पर भिन्न आणि वेगवेगळ्या प्रकारचे आवाज जे आहेत परस्परांना पूरक असणारे म्हणा तर ते विविध आवाज हे काय होतात एकमेकांमध्ये इतके मिसळले जातात की त्यांची एक वेगळीच मैफिल त्यावेळेस सुरू होते. आणि याच वेळेला एखाद्याने पार्श्वसंगीत द्यावे तसे काही आवाज त्यामध्ये मिसळत जातात. पार्श्वसंगीत म्हणजे आजूबाजूच्या वातावरणातले जे काही आवाज आहे त्यांना इथे लेखकाने पार्श्वसंगीत असं म्हटलेलं आहे. आणि ते पार्श्वसंगीत द्यावे तसे काही
आवाज त्याच्यामध्ये मिसळ जातात. मग त्यात एखाद्या कंटाळलेल्या वासराचा दुधासाठी असलेला टाहो असतो, किंवा एखाद्या बकरीची भरभरीत झांज मध्येच वाजते, किंवा गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा, काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज, हे सगळे आवाज म्हणजे एक पार्श्वसंगीत असं म्हटलेलं आहे लेखकाने इथे. आणि ह्या पार्श्वसंगीताची याच्यामध्ये एक भर पडते. आणि या धारेच्या या संगीतातही एक जादू असते. ज्यावेळेस आपण म्हणजे गाई म्हशीची धार काढतो, त्यावेळेस त्या मोकळ्या भांड्यामध्ये सांडणाऱ्या धारेचा जो आवाज असतो, तो धारेचा आवाज गाण्याला जसं प्रारंभ करताना निघणारा जो सूर असतो किंवा आपण जो सूर लावतो, तो सुरासारखा वाटतो. मग भांडे जसजसं भरत जातं तसतसा त्या गळ्याशी दूध आल्यावर मग या धारेचा आवाज जरा थोडासा गंभीर आणि वजनदार होत जातो. जरा तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे लक्षात घ्या. फक्त आपल्याला इथे धडा शिकायचा नाही आहे किंवा एखाद्या पाठाचं इथे फक्त तिचं वाचन करायचं नाही किंवा त्या परीक्षेसाठी त्याचे प्रश्न लिहायचे नाही आहेत मुलांनो. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही नेहमी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचं निरीक्षण करा आणि ते अनुभव आपल्या घ्या, म्हणजे ते तुम्हाला ती जास्त गोष्ट किंवा तो पाठ जास्त समजेल. लक्षात येते? तर हे तुम्ही पाहिलेलंच असेल की दूध आपल्या घरामध्ये जर जनावरं असतील, गाई म्हशी असतील, तर आपण ज्यावेळेस धार काढतो त्यावेळेस मोकळ्या भांड्यामध्ये त्याचा एक आवाज जो असतो, धार गेल्यानंतर जो आवाज सुरू होतो, ज्यावेळेस गाण्याला सुरुवात करताना आपण जो सूर लावतो त्याप्रमाणे होतो. आणि जसं ते भांडं भरत येतं आणि ते गळ्याशी यायला लागतं दूध, आणि त्यावेळेस त्याचा जो आवाज असतो तो अतिशय गंभीर आणि वजनदार असतो. त्यावेळी पलीकडे तितक्यातच एक पलीकडच्या विहिरीवरील चाक वाजत असतं. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये विहिरीतून पाणी शेंदलं जायचं आणि मग ते चाकाचा वेगळा आवाज सुरू व्हायचा. एखादी बाई दोऱ्याला घागर बांधून ती ओढत असते आणि त्यावेळी किरट्या आवाजामध्ये तक्रार करणारे क्रू कुई कुई असा आवाज करणारं ते चाक सहज कुणाचंही लक्ष वेधून घेत असतं. आणि कुठेतरी एखादी मूठ चालू असते. शेतकरी असतात. पूर्वीच्या काळामध्ये शेती हा एक प्रमुख व्यवसाय होता. मग शेतकऱ्याशी संबंधित ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तिथे मूठही असायची आणि त्या मूठात ते मूठही त्या सुरात आपला सूर मिसळत असायचं. आणि मग तो कुई कुई करणारा आवाज एखाद्या अशक्त पोराने जसं किरकिर करावी, माहिती आहे तुम्हाला, एखादा अशक्त पोरगं ज्याला म्हणजे एक तर त्याची तब्येत बरी नसते किंवा काहीतरी त्रास होत असतो, त्याला आजार झालेला असतो किंवा तो खूप असा पिडलेला असतो, पुरेसं त्याला खायला मिळालेलं नसतं, भुकलेला असतो, त्यावेळेस तो जी किरकिर करतो ना तसा तो आवाज वाटतो. मात्र या आवाजाकडे आपले लक्ष जातं. हे सगळे जे आवाज आहेत ते आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत आणि तुम्हालाही लक्षात येतील मुलांनो की हे आवाज अतिशय आपल्या दैनंदिन जीवनातील सकाळी आपल्याला उठल्यापासून या सगळ्या आवाजांचा एक छानसं आपल्याला काय करत असतो, तो आनंद मिळवून देत असतो. आणि हा आवाज आपल्या सगळ्यांच्या परिचयाचेच आहे. एवढंच नव्हे, जे जे आवाज आपण आता त्या आवाजांचं वर्णन या पाठामध्ये लेखकाने केलेला आहे, ते सगळे आवाज आपल्याला लक्ष वेधून घेणारे असतात. पुढचा पॅरेग्राफ बघूया. आसमंतात सुरांचे, शब्दांचे आणि आवाजांचे संमेलनच भरलेले असते. गावाला जाग आलेली असते. शाळेतील प्रार्थना मंदपणे आपल्या कानावर येत असते. जनावरांचे हंबरणे मध्येच वातावरणाला भारभूत करते. लहान मुलांचा आवाज वातावरणाला छेदून अवकाशात जात असतो. घरातल्या भांड्यांचे आवाज, धुण्याचा आवाज, भाकरी थापण्याचा आवाज, काठ्या मोडण्याचा आवाज, कोरड्या शाला दिलेला कोंबडीचा तडतड करणारा आवाज, ओठ मिटून रवीचे तोंड दाबून ठेवणारा ताक घुसळणाऱ्या माठाचा आवाज, त्याबरोबर असा आवाज काढणाऱ्या गवळणीचा आवाज, नानाविध पशुपक्ष्यांचे आवाज, दूर अंतराळून घुमत येणारा झऱ्याचा आवाज, ओढ्याची खळखळ, पाण्याची सळसळ, मध्येच फाटकन येणारा चाबकाचा आवाज, रस्त्यावर अकारण भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज, किडा मुंगी टिपण्यासाठी बाहेर पडणाऱ्या कोंबड्यांचा फॉक फॉक असा ठेका धरणारा आवाज, देवळातल्या नानाविध आकाराच्या घंटांचा आवाज, नवजात कोकराचा मधल्या पट्टीचा आवाज, स्वयंपाक करणाऱ्या आईसमोर आटून रडत बसणाऱ्या लेकराचा आवाज, जनावरांच्या हंबरण्याचा, त्यांना गाय रानात नेताना येणारा शेकडो
गुरांचा आवाज, घर कामात दंग झालेली आहे एखाद्या सुनेच्या बांगड्यांचा आवाज किती म्हणून सांगावे. बघा की या ठिकाणी लेखकांनी इतके प्रचंड आपल्या वातावरणातली, आपल्या आजूबाजूच्या परिसरातली वेगवेगळ्या नानाविध प्रकारच्या आवाजांची इथे जणू काही एक व्याधीच केलेली आहे. बघा याच्यामध्ये कोणकोणत्या आवाजांचा, सुरांचा, शब्दांचे आणि आवाजांचे इथे काय झालेले संमेलनच भरलेलं आहे. आणि या संमेलनामध्ये वेगवेगळे सूर, शब्द, आवाज इथे त्याची यादी या परिच्छेदामध्ये लेखकानं केलेली आहे. गावाला जाग आलेली असते. शाळेतील प्रार्थना मंदपणे आपल्या कानावर येत असते. जनावरांचे हंबरडे मध्येच वातावरणाला बारभूत करते. म्हणजे बघा की सकाळी उठलं की आपण उठतो ते कोंबड्यांच्या बांगेमुळे उठतो, तो आवाज. शाळेतील प्रार्थना कोण घेतं तर ह्या चिमण्या ज्या आहेत त्या चिवचिवाट करतात आणि त्यांचा जो एक चिवचिवाट आहे ती म्हणजे शाळेतील प्रार्थना मंदपणे आपल्याला कानावर पडते. त्याचबरोबर जनावरांचे आवाज हे मध्येच काय करतं तर आवाजाचे वातावरणाला भारभूत करतं. वेगळाच आवाज असतो. त्यातून लहान मुलांचा आवाज असतो, तो वातावरणाला छेदून अवकाशात जात असतो. कोणी रडत असतं, कोणी मोठमोठ्याने खेळत असतं, किंचाळत असतं, कोणी रडत असतं. हे लहान मुलांचे आवाज. घरातल्या भांड्यांचे आवाज, कोणाचे भांड्यात हातातून भांडं निसटतात, खाळ पण खाली पडतं, आदळआपट होते, तो आवाज. धुण्याचा एक वेगळा असतो. सकाळी सकाळी नदीवर किंवा घरामध्ये बाहेरच्या परसामध्ये बायका धुणं धुत असतात. कोणी ते धुणं आपटत असतं, कोणी धोपटत असतं, त्याचा वेगळा आवाज असतो. फोडण्याला दिलेला फोडणीचा तडतड करणारा आवाज म्हणजे फोडणी देताना जो आवाज होतो तो तडतड एक आवाज आहे. ओठ मिटून रवीचे तोंड दाबून ठेवणारा ताक घुसणारा माठाचा आवाज. बघा आपण माठामध्ये पूर्वीच्या काळामध्ये माठामध्ये ताक घुसळत असताना तो रवीचा आवाज जो होता तो आतल्या आतच तो असायचा. म्हणजे त्याचं जणू काही तोंड दाबून ठेवल्यासारखा असायचा. त्यामुळं असा एक आवाज काढणाऱ्या गवळणीचा आवाज असतो. नानाविध पशुपक्ष्यांचे आवाज आहेत. दूर अंतरावरून घुमत येणाऱ्या झऱ्यांचा म्हणजे खूप दूर अंतरावर जो झरा वाहतो त्या झऱ्याचा झरझर असा आवाज असतो. वड्याची खळखळ, पाण्याची सळसळ, मध्येच फाटकन येणारा चाबकाचा आवाज फाटकन असं मध्येच येतो. रस्त्यावर अकारण फुंकणारी कुत्री असतात, त्या कुत्र्यांचा आवाज असतो. किडामुंगी टपण्यासाठी बाहेर पडणाऱ्या कोंबड्या ज्या असतात ते कोंबडे शोधत असतात किडामुंगी कुठे आहेत. मग ते कॉक 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 असं करत फिरत असतात, शोध घेत असतात. आणि त्याने जर काही ठेका धरलेला असतो, त्या ठेका धरणारा आवाज. एवढंच नाही तर देवळातल्या नानाविध आकारांच्या घंटा असतात आणि त्या घंटांचा वेगवेगळ्या प्रकारे आवाज येत असतो. त्याचबरोबर नवजात म्हणजे नुकतंच जन्मलेलं कोकरू जे असतं ते कोकराचा मधल्या पट्टीचा आवाज. वेगवेगळे आवाज असतात आणि खरं सांगू तर खूप मजा असते. मुलांना प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण काय म्हणतो आपण समोरासमोर ह्या सगळ्या आवाजांचं प्रॅक्टिकली ज्यावेळेस वेगवेगळे आवाज काढून त्याचे ज्यावेळेस तुम्ही मजा घ्याल त्यावेळेस ती एक मजा औरच असणार आहे. स्वयंपाक करणाऱ्या आईसमोर आठवून आठवून रडत बसणाऱ्या लेकराचा आवाज की आई घेत नाहीये, आई आपला हट्ट पूर्ण करत नाही. हट्टाला पेटलेला मुलगा असतो, आईला स्वयंपाक पूर्ण करायचा असतो आणि अशा हट्टाला पेटणाऱ्या मुलाचा ज्या आईला स्वयंपाक करताना मध्येच त्रास देणारा हा लेकराचा आवाज असतो. जनावरांच्या हंबरड्याचा आवाज येतो. त्यांना गाय रानात नेताना येणाऱ्या शेकडो खूर म्हणजे पायाला त्यांच्या आपल्या जसं सपाट असतं तसं त्यांच्या खुरं असतात आणि त्या खुरांचा एक वेगळा असतो. त्याचबरोबर घरकामात दंग झालेल्या एखाद्या सुनेच्या बांगड्यांचा आवाज सुद्धा असतो. ती आपल्या कामामध्ये दंग असते पण तिच्या बांगड्यांचा खळखळ आवाज हा चालूच असतो. किती असे म्हणून सांगावे, किती आवाज आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अस्मंतामध्ये घुमत असतात आणि त्या आवाजांची मजा घेत आनंद लुटत आपण आपलं दैनंदिन जीवन जगत असतो. आपण कानात प्राण आणून ऐकल्यावर आवाजांची दुनिया आपल्याभोवती फेर घालू लागते. हे सारे आवाज एकमेकांत कालवलेले असतात, वातावरणाला जिवंतपणा आणतात. आपल्या मनांना दसदसत्या सुरांचे पान आपोआप अंकुरलेले असते. आपले मनही मग आपोआप या नानावी सुरांच्या संमेलनात तणकत असते जाते. बघा आपल्या कानात आपण प्राण आणून ऐकल्यावर आवाजांची दुनिया आपल्याभोवती फिरू लागते. हे सारे जे आवाज आहेत ते एकमेकांत कालवलेले असतात.
सगळे मिक्स झालेले असतात, मिसळलेले असतात. वातावरणाला त्याच्यामुळे एक जिवंतपणा ते आणतात आणि आपल्या मनांना लसलस त्या सुरांचं पान जे आहे ते आपोआप अंकुरलेलं असते. आपले मनही मग आपोआप या नानाविध सुरांच्या संमेलनात तरंगत जाते आणि त्याच्यामुळे आपलं मन प्रसन्न राहतं आणि आपल्या जीवन जगण्याची मजा आपण काही औरच असते आणि ती मजा आपण घेत असतो. अशा प्रकारे आजचा हा आपला पाठ सुरांची जादूगिरी, ही जी जादूगिरी आपल्या आयुष्यावर, आपल्या जीवनावर खूप छान पद्धतीने केलेली आहे आणि या ठिकाणी लेखकाने या अशा विविध आवाजांचे सुंदर वर्णन या पाठात लेखकाने केलेला आहे आणि याचा संबंध कुठेतरी आपल्या या ग्रामीण जीवनाशी जोडलेला आहे. त्याचबरोबर ग्रामीण जीवनाचा हा एक अविभाज्य घटक आहे. तिथल्या संस्कृतीशी एकरूप झालेले हे आवाज आहे की जे आपल्या निसर्गाशी, आपल्या जीवनाशी ते काय झालेले आहेत, एकरूप झालेले आहेत आणि त्याच्यामुळे मानवाचं जगण्याचा आनंदच निर्माण त्याच्यामुळे केला गेलेला आहे. आपण इथे थांबूया आणि यानंतर या पाठावरचा स्वाध्याय तुम्हाला पूर्ण करायचा आहे. मुलांना काही अडचण असेल तर माझ्याशी संपर्क साधा.